चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। बघा, तुम्हाला जरी अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नसेल लाडकी बहीण योजनेचा, तुम्हाला 1 रुपया पण भेटला नसेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, आनंदाची अपडेट आहे। तसेच तिसरा हप्त्याचं पण वाटप होणार आहे। लक्षपूर्वक आहे का मी काय माहिती तुम्हाला सांगत आहे। ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही आणि ज्यांना पहिले 2 हप्त्याचे पैसे जुलै आणि ऑगस्टचे 1500 मिळून 3000 रुपये भेटले असतील, ज्यांना 3000 रुपये भेटले त्यांचा तिसरा टप्पा, आणि ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही आणि त्यांना अशा सर्वांना पैसे आता कधी भेटणार आहेत त्याबद्दल माहिती। 6 वाजता तुम्हाला पैसे भेटणार आहेत। 6 वाजता पैसे भेटणार आहेत। परंतु यामध्ये काही किंचित महिलांना बाहेर काढलेलं आहे, रद्द करण्यात आलं आहे की ज्यांना पैसे भेटणार नाहीत। ओके, काही किंचित महिला आहेत ज्यांना रद्द करण्यात आलं आहे आणि त्यांच्या खात्यात पैसे येणार नाही। ते कोणते महिला आहेत त्यांच्याबद्दल पण सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता पैसे न येण्याचं कारण काहीतरी त्यामध्ये चूक असेल, त्यामुळे त्या महिलांना पैसे भेटणार आहेत। तर कोणत्या महिला आहेत सर्व सांगतो, त्यामध्ये तुम्ही आहात का ते पण तुम्हाला समजून जाईल। व्हिडिओ तुम्ही फक्त कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तसेच अजून काही महत्त्वाचे अपडेट आहेत, त्या अपडेट देखील आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। फक्त माझं एकच म्हणणं आहे, 6 वाजता पैसे कधी भेटणार आहेत त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला समजेल, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। फक्त जी सुरुवातीची माहिती ती बघून तुम्ही व्हिडिओ कट करू नका। ओके, यामध्ये महत्त्वाची माहिती पुढे असते, व्हिडिओमध्ये पुढे माहिती महत्त्वाची असते आणि संपूर्ण कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, पुन्हा सांगत आहे। चला आता तुम्हाला सर्व काही मी सांगतो। आता बघा, एक अपडेट आपण बघूया। अनेक अपडेट आहेत, एक आपण अपडेट आता बघूया। हे पहा, मुख्यमंत्री साहेब आता 15 कुटुंबांना भेटणार आहेत। हे बघा, सुरुवात झालेली आहे। 15 कुटुंबांना मुख्यमंत्री साहेब भेटणार आहेत। तसेच एक शिवसैनिक जो असणार आहे तो 15 कुटुंबांना भेटेल, असे जे भेटी संदर्भात आहे हा निर्णय घेण्यात आला आहे। आणि या भेटी संदर्भात तुम्हाला विचारलं जाणार आहे की लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ भेटला का, पैसे किती भेटले, तसेच तुमच्या घरात किती जणांना या योजनेचा लाभ भेटला। तसेच मुख्यमंत्री साहेब किंवा इतर जे शिवसैनिक आहेत ते तुमच्या घरी येतील आणि विचारतील, जे प्रश्न तुम्हाला विचारतील ते खरं सांगा, चुकी माहिती सांगू नका। नाहीतर काही जण असतात ज्यांना पैसे भेटले ते नाही सांगतात, असं करू नका। जरी खरोखर तुमचा अर्ज इथे रिजेक्ट करण्यात असेल किंवा बाद करण्यात असेल तर काहीतरी प्रयत्न ते करतील आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह करून तुम्हाला पैसे देतील। ओके, तर तुम्हाला खरी माहिती सांगायची आहे, एवढं लक्षात ठेवा। तर सुरुवात झालेली आहे। आता 15 कुटुंबांना एक शिवसैनिक भेटणार आहे, आलं लक्षात। चला आता आपण एक अपडेट बघणार आहोत, त्यानंतर सर्व माहिती तुम्हाला मी सांगतो। 6 वाजता पैसे याबद्दल महत्त्वाची माहिती आहे बरं। 6 वाजता पैसे त्याबद्दल तुम्हाला पुढे सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। पहिली ही अपडेट बघा, तरुणाने महिलेचा फोटो जोडून केला अर्ज। बघा कारनामे बघा। आता तुम्हाला कारनामे पाहायला मिळतील या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। जिल्ह्यातील एका तरुणाने आधार कार्डवर नावात बदल करून दुसऱ्याचं एका महिलेचा फोटो जोडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला होता। तर एकाने स्वतःच्या फोटोऐवजी घरातील पलंगाचा रेडिओचा फोटो अपलोड केला होता। बघा काय धंदे आहेत बघा। अरे अक्षरशः जो ते आपण फोटो काढतो, ज्या महिलेचा आपण लाभार्थीचा फोटो तिथे ॲड करतो फॉर्म भरण्याच्या वेळी, तिथे यांच्याजवळ आता हे पुरुष आहेत, हे पुरुष हे कारनामे करत आहेत, तरुण कारनामे करत आहेत हे। मग त्यांच्याजवळ तर आता महिला नसेल तर फोटो काढण्यासाठी त्यांनी काय केलं आहे बघा, पलंगाचा फोटो काढलेला आहे, घरातील पलंगाचा फोटो तिथे अपलोड केला आहे। बघा, असे देखील कारनामे होतात। त्यानंतर एका जणाने तर बघा काय केलेलं आहे, मोठा कारनामा। हे बघा, रेडिओचा फोटो कोणी अपलोड करतं का, पलंगाचा फोटो कोणी अपलोड करतं का? बघा, एवढे मूर्ख आहेत, एवढे हे नालायकपणा इथे आपल्याला पाहायला मिळतो। यामुळे काय होतं, यामुळे असं होतं की यामुळे ज्या महिलेला खरोखर लाभ भेटायला पाहिजे त्या महिलेला लाभ भेटत नाही अशा कारणांमुळे। आणि या हरामखोरांना तर
शिक्षा झालीच पाहिजे असं मी इथे सांगत आहे आणि यांना पकडायला पाहिजे आणि यांना शिक्षा द्यायला पाहिजे. हे बघा, तर एकाने काय केलेलं आहे, पलंगाचा फोटो आणि एक रेडिओचा फोटो अपलोड केला आहे. काही पुरुषांनी स्वतःचा फोटो अपलोड करून अर्ज केल्याचेही पडताळणीत समोर आले आहे. काही जणांनी तर पुरुषांचा, आता ही योजना आहे, ही योजना लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहीण म्हणजे या फक्त स्त्रियांसाठी ही योजना आहे. तर हे पुरुष काय करत आहे, स्वतःचा फोटो पण ॲड करून देत आहे. बघा, एवढे कारनामे चालू आहेत. पुढे बघा, अधिकाऱ्यांनी संबंधितांना समज देण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील एकूण 10,27,727 3,399 अर्ज बाद करण्यात आले आहेत. बघा, एवढे अर्ज बाद करण्यात आले. जिल्ह्यातील किती, एकूण जिल्ह्यातील एकूण 10,27,627 अर्जातील 3,399 अर्ज बाद करण्यात आले. कशा कारणाने असा हा येडापणा पूर्णपणे करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज काय करण्यात आला आहे, डायरेक्टली रद्द करतीलच ना. अशा पलंगाचा फोटो आणि रेडिओचा फोटो देऊन यांना काय योजनेचा लाभ भेटेल, यांना शिक्षा होईल आणि यांचे अर्ज बाद करण्यात आलेला आहे. हे इथे सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. चला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आपण बघणार आहोत. नीटपणे समजून घ्या. 6 वाजता पैसे संदर्भात तुम्हाला मी माहिती सांगितली, त्याबद्दल आता आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. तर काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. सर्वांनी नीटपणे ही माहिती समजून घ्यायची आहे. आणि तुम्ही आता व्हिडिओ पाहत असाल, माहिती आता तुम्ही पाहत असाल, तर पहिले या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता, चॅनल सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला आता आपण अपडेट जाणून घेणार आहोत. हे बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4,500 रुपये. तारीख ठरलेली आहे, तारीख आता तुमची फिक्स झालेली आहे. आणि 4,500 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे. 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला आहे, 31 ऑगस्टपर्यंत लक्षपूर्वक आहे का, 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना 4,500 रुपये इथे भेटणार आहेत. परंतु आता जे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरत आहेत त्यांना 1,500 रुपयेच भेटणार आहेत. त्या महिन्यापासून, सप्टेंबरपासून त्यांना 1,500 रुपये महिना चालू होणार आहे. आणि एक महत्त्वपूर्ण लक्षपूर्वक आहे का, ऑनलाईन फॉर्म आता भरता येत नाही. ऑनलाईन फॉर्म बंद झाले आहेत. अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही फॉर्म भरू शकता. आता हा एक चांगला पण निर्णय आहे बरं का. जो अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरायचा त्यांनी निर्णय दिला, हा चांगला निर्णय आहे. कारण हे बघा ना, पलंगाचा फोटो, रेडिओचा फोटो असे कारनामे चालत होते. कारण कोणी पण उठलं सुटलं तर फॉर्म भरत होते मोबाईलवरून. त्यामुळे हे चांगलं बंद करण्यात आलं आहे. आणि एक चांगला निर्णय म्हणजे अंगणवाडी सेविका आता फॉर्म भरू शकतात. हा एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे खरोखर आता महिलांपर्यंत या योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि ज्यांना या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच खरोखर हा लाभ भेटेल आता. ओके, म्हणजे असा कारनामे समोर येणार नाहीत. तर सप्टेंबरमध्ये तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊनच फॉर्म भरावा लागणार आहे. आणि जो सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील त्यांना सप्टेंबरपासून 1,500 रुपये हप्ता चालू होणार आहे. ठीक आहे. 4,500 कोणाला भेटतील, 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला आहे. आणि महत्त्वाचं तिसरा हप्ता जर तुम्हाला 3,000 रुपये भेटले असतील, लक्षपूर्वक आहे का, माहिती महत्त्वाची आहे. 3,000 रुपये तुम्हाला भेटले असतील तर आता तुम्हाला पुढील हप्ता भेटणार आहे, तो भेटणार आहे 1,500 रुपयेचा. यामध्ये अजून काही वाढ झाली नाही, 1,500च भेटणार आहे तुम्हाला दरमहा. आता तिसरा हप्ता तुमचा 1,500चा पडणार आहे. फक्त 4,500 रुपये 3 महिन्याचे 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनाच भेटणार आहे. आणि सप्टेंबरमध्ये किंवा तिसरा हप्ता ज्यांना भेटणार आहे त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत. ते कधी भेटणार आहेत नीटपणे समजून घ्या. त्याची तारीख ठरलेली आहे. थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता एक कार्यक्रम आहे 14 सप्टेंबर रोजी. 14 ते 19 सप्टेंबर ही जी तारीख आहे, ही तारीख लक्षात ठेवा. 14 ते 19, 14, 15, 16, 17, 18, 19 म्हणजे 14 ते 19 तारखेदरम्यान तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे. म्हणजे 14 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे 6 वाजतापर्यंत लक्षपूर्वक आहे का, 14 तारखेच्या 6 वाजतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे पडून जाणार आहेत तिसऱ्या हप्त्याचे. आणि 19 तारखेपर्यंत ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांना हळूहळू पैसे यायला सुरुवात होणार आहे. मग 14 नंतर 15, 16, 17, 18, 19 असे हळूहळूपणे एक दिवस ज्या महिलांना अजूनपर्यंत एक पण हप्ता भेटला नाही त्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे. परंतु तिसरा हप्ता जो आहे
तो 14 तारखेला भेटून जाणार आहे. 14 तारखेच्या 6 वाजतापर्यंत तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होऊन जाणार आहे. आलं लक्षात? ही सर्वात मोठी अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि तुमच्या खात्यात पैसे यायला 14 ते 19 तारखेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बिंदास राहा, टेन्शन घेऊ नका. आणि कोणाला पैसे भेटणार आहेत ते पण समजून घ्या, कारण मी तुम्हाला सांगितलं की काही महिलांना भेटणार नाही. तर कोणत्या महिलांना भेटणार? ज्यांचा फॉर्म अजूनपर्यंत पेंडिंग आहे, इन रिव्ह्यू आहे, किंवा ज्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला आहे काही कारणास्तव, त्यांना पैसे भेटणार नाहीत. ते तुम्ही तेवढं जे रिजेक्ट करण्यात आलं आहे ते तेवढं दुरुस्त करून खरी माहिती भरा, तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल. मग तुम्हाला त्यानंतरच्या पुढील महिन्यात पैसे येतील. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे आधार सीडिंग. पटापट आधार सीडिंग करा. आधार सीडिंग केल्यावरच तुम्हाला हे जे पैसे भेटतील ते भेटणार आहेत. जरी आधार सीडिंग नसेल केलेलं तर मग तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आधार कार्ड बँकेशी लिंक करा, म्हणजे आधार सीडिंग करा, तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे येतील आणि तुम्हाला पैसे काढता येणार आहेत. ओके, DBT मार्फत तुमचे पैसे पडणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आपण महत्त्वाची अपडेट बघितला आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. या व्हिडिओला व्हायरल करा. धन्यवाद.